तर तुम्ही बघताय ना मंडळी, धन्वीत कसा कंटाळलेला आहे, तर त्याच्यासारखे अगदी मी देखील सेम कंटाळलेली आहे. कारण पण तसंच आहे, कारण की हल्ली बरेच दिवस झालं गाडी चालवताना माझ्या डोळ्यात काही ना काही जात असतं. खडे वगैरे बारीक बारीक डायरेक्ट डोळ्यात जातात. एखादं पाखरू, पाला पाचवा झाडावरून काहीतरी पडलं डोळ्यात जातं आणि इतका त्रास होतो. आणि हे एकदा दोनदा नाही, असं सतत बरेच दिवस होत आहे. त्यामुळे मला ड्रायव्हिंग करताना आता कंटाळा येतोय गाडी चालवताना. तर घरी आल्यानंतर मी स्वयंपाकाला लागले. तर माझे व्हिडिओ 1-2 दिवस आले नव्हते, त्यामुळे मी हे 2 दिवसाचं रुटीनचे व्हिडिओ टाकत आहे. एक आहे संध्याकाळचा आणि एक आहे सकाळचा. तर स्वयंपाक करत करत, तुम्हाला माहितीच आहे माझं अभ्यासाचं काम असतं, स्वयंपाक करत करत त्याचा अभ्यास घेतला, स्वयंपाक केला, इथे चपाती भाजी केली. आणि भांड्यांना जास्ती वेळ लागत नाही, अगदी 10 मिनटं लागतात. पण तेच जर आपण कंटाळा केला तर ते भरपूर लोड होत जातो. त्यामुळे लागलेच भांडी घासले, स्वयंपाक करून मी किचन देखील आवरून घेतलं. आणि जे आपण हँडवॉश आहे ती बॉटल देखील खराब झाली होती, ती पण देखील घासून घेतली. आणि हा दुसऱ्या दिवशीचा मॉर्निंगचा व्हिडिओ आहे. तर माझी ही बॅग मी बरेच दिवस घेतली होती आणि मी वापरत नव्हते, कारण की त्याची चेन खराब झाली होती. म्हणून म्हटलं आधी हिला चेन व्यवस्थित करून घेऊया. आणि मग घरी आले, शॉपमध्ये बसले, तर हा नाराज होता, कारण की याला एक रेसिपी करून हवी होती. इस्त्रीची कपडे देखील आणली होती, ती देखील मी व्यवस्थित ठेवून घेतली नाही. ती पण ठेवायचा कंटाळा केला की ते देखील शर्ट विस्कटून जातात. आणि बसले शॉपमध्ये, तर एक कस्टमर आलं, कस्टमर केलं, मग आम्ही वरती आलो, कारण की वरती आम्ही आलोच नव्हतो. आले आम्ही बराच वेळ खाली शॉपमध्ये बसलो होतो. वरती आम्ही येत होतो, तर त्याचा मित्र देखील आम्हाला बघितला आणि तो देखील लगेच आमच्याजवळ आला, कारण की या दोघांना खेळायचं होतं. शाळेतून आलं की यांच्या गप्पा गोष्टी चालूच असतात. मग मी निघाले फरशी पुसण्यासाठी. तर माझं काम झालं फरशीचं. फरशी पुसत पुसत मी स्वयंपाक देखील करून घेतला होता आणि फरशी पुसल्यानंतर मला जेवायचं होतं. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.